हॅलो फ्रेंड्स, काल होता डॅडूचा बर्थडे आणि मम्माने दिला असं एक गिफ्ट ज्याने डॅडूचा आनंद गगनात मावेनासा झाला. मम्माने डॅडूला दिलं होतं मुंबई आणि RCBच्या मॅचचे तिकीट्स. मॅचला जाण्यापूर्वी डॅडूने मला दिली एक मिठी आणि खूप साऱ्या किसेस. हे क्रिकेटचं वेड नाही तर मम्माने दिलेल्या प्रेमाची पोचपावती होती. मग काय केली डॅडूने बुलेट स्टार्ट आणि निघाला स्टेशनच्या दिशेने. मनात एकच विचार, कधी पोहोचतोय आणि कधी एकदाचा विराट आणि रोहितला बघतोय. मुंबईची लाईफलाईन असणारी ट्रेन आणि क्रिकेटसाठी असणारा वेळ, काय खतरनाक कॉम्बिनेशन आहे ना. ट्रेनचा प्रवास आणि क्रिकेटचा तापलेला माहोल. मॅच सुरू व्हायची उत्सुकता इतकी होती की डॅडू प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवत होता. जिंकणार तर मुंबईचे या हिशोबाने डॅडूने मुंबईलाच वोट केले होते. फायनली डॅडू पोहोचला CST स्टेशनला. तिथून फक्त काही पावलांवरच होतं डॅडूचं एक स्वप्न. एकेकाळी क्रिकेटर होण्याचे स्वप्न बघणारा माझा डॅडू फायनली पोहोचला वानखेडे स्टेडियमवर. स्टेडियमवर पोहोचल्यानंतर डॅडूला दिसले रोहित शर्माचे हे एक पोस्टर, पण ज्याने डॅडूचं मन भरणारच नव्हते. कारण डॅडूला बघायचं होतं रोहित शर्माला डोळ्यासमोर. फायनली डॅडू स्टेडियममध्ये पोहोचला आणि ज्या हिरोंना त्याने स्वप्नात आणि टीव्हीवर पाहिलं होतं त्यांना आता तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार होता. डॅडूचा आनंद पाहून वाटलं की मम्माने दिलेलं ते फक्त तिकीट नव्हतं, तर ते एक डॅडूच्या आयुष्यातलं सगळ्यात इमोशनल मोमेंट होता. स्टेडियममध्ये पोहोचून बघतो तर काय, मुंबई इंडियन्सचे सगळे प्लेयर्स प्रॅक्टिस करत होते. पण डॅडूला ज्यांना बघायचं होतं ते अजून दिसतच नव्हते. मॅच तर अजून सुरू व्हायची होती, पण त्याआधी स्टेडियममध्ये झाला एक जल्लोष. समोर बघतो तर काय, किंग कोहली प्रॅक्टिससाठी मैदानात उतरला होता आणि हे होती डॅडूची कंडिशन. किंग कोहलीला बघून झाल्यानंतर मैदानात उतरला होता क्रिकेटचा देव, सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेटच्या देवाचं दर्शन तर झाले होते, पण डॅडूचे डोळे अजून पण कोणाला तरी शोधत होते. तेवढ्यात अचानक एक आवाज आला, मुंबईचा राजा रोहित शर्मा. ह्या क्षणाला डॅडूचे डोळे लिटरली पाणावले होते. कारण ज्या गोष्टीचे स्वप्न डॅडूने आजपर्यंत बघितले होते ते दोघं डॅडूला आज त्याच्या डोळ्यासमोर दिसले होते. लोक म्हणतात ना, किसी चीज को शिद्दत से चाहो. आज डॅडूच्या बाबतीत हेच घडलं होतं. क्रिकेटवरच्या या निस्सीम प्रेमामुळेच आज नियतीने त्याला त्याच्या आवडत्या खेळाडूंचा इतक्या जवळ आणलं होतं. खरंच हा डॅडूचा बर्थडे नव्हता, तर डॅडूच्या शिद्दतने केलेल्या क्रिकेट प्रेमाचा विजय होता. रोहित शर्मा, विराट कोहली सोबतच बुमराह, रिकल्टन, सूर्या, ठाकूर, रुदरफोर्ड, शेफर्ड यासारख्या दिग्गज खेळाडूंना पण डॅडूला जवळून बघण्याची संधी मिळाली. डॅडूला सैफ आणि करीना या नवाबी जोडीला पण जवळून बघण्याचा योग आला. अखेर तो ऐतिहासिक क्षण आला ज्यासाठी अख्खं जग वाट बघत असतं. कोहलीची बॅटिंग, काय क्लास शॉट्स खेळतो यार विराट. डोळ्याचं पारणं फिटण्यासारखंच. या पण विराट कोहलीच्या शॉटची फुल मजा घेत होत्या. हीच ती ऐतिहासिक जागा जिकडे महेंद्रसिंग धोनीने 6 मारून वर्ल्ड कप जिंकवला होता. मुंबईची बॅटिंग बघताना डॅडूला कुठेतरी जाणवलं की आज कदाचित आपली मुंबई जिंकणार नाही. म्हणून तो स्टेडियम मधून बाहेर पडला आणि त्याचा तो अंदाज खोटा ठरला. पण फ्रेंड्स, डॅडूच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तिथे पराभवाचं दुःख नव्हतं, तर एक वेगळंच समाधान होतं. मॅच हारली होती, पण डॅडूचं स्वप्न मात्र इथे जिंकलं होतं. मम्माने दिलेल्या या एका सरप्राईजने डॅडूच्या आयुष्यातला सर्वात मोठा रिकामेपणा भरून काढला होता. त्याचे ते समाधानी डोळे सांगत होते की जगासाठी ही फक्त मॅच होती, पण डॅडूसाठी त्याचं ते पूर्ण जग होतं. थँक्यू मम्मा.